नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र। कहाणी आहे सिन्नर नाशिक येथील निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन अशोक खरात उर्फ भोंदू बाबा। ज्योतिषी आणि मांत्रिकतेचं सर्टिफिकेट पुढे करून स्त्रियांवर अत्याचार करणारा आणि पैशावाल्यांना लुटणारा एक खतरनाक मोडस ऑपरेंडी म्हणजे सुनियोजित कार्यपद्धती राबवणारा। त्याने 150 देश पालथे घातले आणि 15 भाषा अवगत केल्या। हे त्याचं मूलभूत भांडवल। भुरट्या बोंदुगिरी करून बाबानं शिवनिक संस्था स्थापन केली आणि ईशान्येश्वर मंदिर उभारलं। मंदिर उभारलं म्हणजे लोक विश्वासाने येतीलच। त्यात रुपाली चाकणकर ह्याने त्यांना ट्रस्टवर सदस्य म्हणून घेतलं। आता महिला आयोगाच्या अध्यक्ष ट्रस्टवर आहेत म्हटल्यावर लोकांचा, विशेषतः महिलांचा विश्वास बसणारच। कोणताही व्यवसाय करताना पहिलं चॅलेंज असते ते गिराईक दुकानापर्यंत येण्याचं। बाबाने इथेच पहिली बाजी मारली। त्याच्याकडे मोठमोठे उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, सुशिक्षित श्रीमंत घराण्यातील स्त्री पुरुष दोन्ही आपापल्या समस्या घेऊन भविष्य बघण्यासाठी येऊ लागले। मग त्यांना तो 100 रुपयाच्या अंगठीतला खडा 3, 5, 10 किती लाखाला विकू लागला। पुढे मनोकामना पुऱ्या होण्यासाठी मंत्रविधी करण्याच्या नावाखाली अशीच मोठी रक्कम उकळू लागला। काम भविष्य बघणे आणि सल्ले देणे आणि त्या आडून स्त्रियांवर अत्याचार करणे, ब्लॅकमेल करणे, तिला तिच्या नवऱ्याला जीवा मारण्याची धमकी देणे आणि अशा महिलांना इतर लोकांकडे पाठवणे असे जोडधंदे सुरू केले। आता पापाचा घडा कधीतरी भरतोच। एका पीडित महिलेने जी 2022 पासून आजपर्यंत पीडित होती, तिनं नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। तिच्या हिंमतीला खरोखर दाद द्यायला हवी। क्राईम ब्रँच युनिट 1 ने या गोष्टीचा तपास सुरू केलाय। SIT पण बसवण्यात आली आहे। त्या भोंदू बाबावर अत्याचार करणं, अघोरी प्रथा, जादूटोणा इत्यादी गुन्हे लावण्यात आले आहेत। गिरायकांना तो मी शंकराचा अवतार आहे असं सांगे आणि मंत्र, यंत्र, उपाय योजनेचा बहाणा करून स्त्रियांना गुंगीचे औषध देऊन अत्याचार करे। कुठे वाच्यता केली तर जीवे मारेल अशी धमकी देणे, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देणे। त्याने शेकडो महिला त्याच्या जाळ्यात फसवल्याची वदंत आहे आणि तरी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना याची कल्पना नाही। असं म्हणणं म्हणजे त्यांची कीव करावीशी वाटते। याआधी तक्रार झाली होती तेव्हा रुपाली चाकणकरांनी आपल्या हस्तकांमार्फत संबंधितांवर दबाव आणला होता आणि भांडाफोड करणाऱ्यावर चक्क अब्रू नुकसानीचा 5 करोड रुपयाचा दावा ठोकण्यात आला होता। तेव्हाच रुपाली चाकणकरांनी तपास केला असता तर खरातची वरात कायमची जेलमध्ये विसावली असती। चाकणकरांना खरंच कल्पना नव्हती? अशी काय मजबुरी होती की त्यांनी तक्रार येऊन सुद्धा सोयीस्कर डोळेझाक केली? या बाबाच्या कहाण्या फार रंजक आहेत। मुलीला आई वडील घेऊन आले तरी तो तिलाच आतमध्ये बोलून त्या मुलीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करे। एका स्त्रीला तर त्याने चक्क स्वतःचं मूत्र हे अमृत आहे म्हणून पी असं सांगितलं। अडकलेल्या मुलींना तो नंतर अन्य पुरुषांकडे पाठवायचा, नंतर त्याच पुरुषांना ब्लॅकमेल करून कोट्यावधी रुपये उकळायचा। रुपाली ताईंनी स्पष्ट करावं, तुमचा तिथे नक्की इंटरेस्ट काय होता? भोंदू बाबा तुमचा आध्यात्मिक गुरु होता का? तुम्ही त्याच्याकडे गिराईक घेऊन जात होतात का? या कामासाठी तुम्हाला दोन्हीकडून काही कमिशन मिळत होतं का? तुम्ही भोंदू बाबाचं पाद्यपूजन करताना त्याच्यासाठी छत्र धरतानाचा जो फोटो आहे तो खरा आहे का? हे सगळं स्पष्ट करावं। मित्रांनो, ही महाराष्ट्राची F-10 फाईल आहे का? एवढं घडून सुद्धा रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा राजीनामा देत नसतील तर तो निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल। लोकांची खरंच कीव वाटते। ज्या बाबाला स्वतः पकडला जाणार आहे हे भविष्य माहीत नव्हतं, त्याच्याकडे लोक स्वतःचं भविष्य बघायला जात होते। लोकांच्या आस्थेचा अनेकदा घात झाला असताना सुद्धा परत लोक तीच चूक परत का करतात?
मला वाटते या घटनेला जितका भोंदू बाबा जबाबदार आहे ना, तितका त्याच्याकडे जाणारा वर्ग सुद्धा जबाबदार आहे, असं नाईलाजाने बोलावं असं वाटतं. त्याच्याकडे जाणाऱ्यांच्या यादीत एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचं देखील नाव आलेलं आहे. दीपक केसरकर तर तेव्हा शिक्षण मंत्री होते. मुळात राजकारण्यांना ह्या गोष्टीची गरज का लागते? माझ्यासारख्या लाखो सर्वसामान्य जनतेला हा एक भोळा भाबडा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणी नाहक भरडल्या गेल्यात, आयुष्यातनं उठल्या आहेत. आपली आबरू चव्हाट्यावर येईल म्हणून त्यांचे नातेवाईक हतबल झालेले आहेत. या पिसाट बाबाने राजवाडा उभारला, साम्राज्य उभे केलं, ते आता 17 वर्षांनी ढासळत आहे. 17 वर्ष गुप्तचर खातं राजकारण्यांच्या दबावाखाली होतं का? रुपालीताई, तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घातल्याचं आणि ह्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या अहिल्यानगरचे पत्रकार दत्तात्रय खेमनर याचा आवाज दाबलाय असं सरळ सरळ निदर्शनास येतंय. आणि असं असताना तुम्ही सरळ म्हणता की पत्रकार फेक बातम्या पसरवतात. मित्रांनो, खरातला अटक झाली आहे, पुढे जामीन होणार, वर्षानुवर्ष केस चालू राहणार, लोक विसरून जाणार आणि एके दिवशी भोंदू बाबा निर्दोष सुटल्याची पण बातमी येऊ शकते. पण नको, असं व्हायला नको. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही राजा रामाचं, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानता, मग भोंदू बाबाला BJPच्या वॉशिंग मशीनमध्ये पवित्र न करता कायद्याचा बडगा दाखवा. त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल असे प्रयत्न करा, जेणेकरून कोणताही भोंदू बाबा भविष्यात निर्माणच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या रुपाली चाकणकरांना पहिले पदावरून हटवा. आणि पेन ड्राईव्हमध्ये ज्या 58 व्हिडिओ क्लिप आहेत त्यात कोण कोण राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी कोणी असतील, त्याला कुणाचीही पाठराखण करू नका. मित्रांनो, या बाबाला केस चालवण्याच्या दरम्यान अचानक मृत्यू झाला तर समजून जा, कारण असा मृत्यू होऊ शकतो. आणि तो झाला तर ते वॉशिंग मशीनपेक्षा जास्त मोठं पातक असेल असं समजावं. तुर्तास थांबतो. व्हिडिओ कसा वाटला कळवा. लाईक, शेअर, कॉमेंट करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.